श्रीमंत लोक शहराच्या आत फ्लॅट घेत नाहीत तर शहराबाहेर प्लॉट घेतात. या मागे इमोशन्स नाही तर प्युअर फायनान्शियल लॉजिक आहे. शहरातील फ्लॅट हा एक कन्झम्पशन ऍसेट असतो. आज नवीन आहे तर उद्या जुनं होतं, मेंटेनन्स वाढत जातं आणि व्हॅल्यू हळूहळू लूज होते. पण प्लॉट हा एक स्केअरसिटी ऍसेट आहे. जमीन कधीच मॅन्युफॅक्चर करता येत नाही. पॉप्युलेशन वाढते, डिमांड वाढते, पण सप्लाय मात्र फिक्स राहतो. म्हणून लॉंग टर्म मध्ये प्लॉटचे अप्रिसिएशन फ्लॅट पेक्षा जास्त असते. दुसरं कारण म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. आज प्लॉटवर काहीच बांधू नका, उद्या घर, वेअरहाऊस किंवा शॉप तुम्ही मार्केट नुसार काही बांधू शकता. फ्लॅट मध्ये ऑप्शन्स जवळजवळ 0 असतात. तिसरं कारण म्हणजे नो डिप्रिसिएशन. बिल्डिंग जुनी होते पण जमीन कधीच जुनी होत नाही. म्हणून श्रीमंत लोक स्ट्रक्चरवर नाही तर जमिनीवर बेट लावतात. आणि सर्वात अंडररेटेड फॅक्टर म्हणजे शहराच्या बाहेर इन्फ्रास्ट्रक्चर हे हळूहळू वाढतं. म्हणून रोड, हायवे, मेट्रो आणि इंडस्ट्रीज झाल्यावर प्लॉटचे प्राइजेस एक्सप्लोड होतात. म्हणून स्मार्ट इन्व्हेस्टर शहराच्या नॉईज पासून दूर फ्युचर जवळ इन्व्हेस्ट करतात. कन्क्लुजन खूप सिंपल आहे. फ्लॅट लाईफस्टाईल साठी असतो तर प्लॉट हा वेल्थ क्रिएशन साठी असतो.